सो काही फायनली राजगडची भटकंती करत असताना आपले म्हणजे मार्गदर्शक असतील किंवा ज्यांच्यामुळे आपल्याला सवय लागली, आपले विलासदादा अचानक भेट झाली आणि खूप छान वाटलं विलासदादांना भेटून. विलासदादांबद्दल सांगायचं झालं तर आमच्या गावातनं ते चालत केदारनाथला गेलते आणि सायकलवरती पण गेलते. मोटर 3 वेळा गेलेत आणि मी त्यांचे व्हिडिओ पाहत राहतो. एक पॉझिटिव्ह प्रेरणा भेटते आपल्याला, म्हणजे संघर्ष आपण कसा संघर्षावरती मात करू शकतो त्या पद्धतीचं त्यांचं एक म्हणजे पूर्ण त्यांचं एक लाईफ त्या पद्धतीने ते जीवन जगत असतात. सो कसं वाटतं दादा तुम्हाला? नक्कीच जय शिवराय सगळ्यांना. तर भावाने सांगितल्याप्रमाणे असं काही नाही, मोटिवेशन नाही काय माझ्याकडे. बस एक विचार करतो, फिरायला जायचंय, कारण काहीच नाही आणि निघायचं फिरायला. बारामती ते केदारनाथ सांगितल्याप्रमाणे चालत गेलो होतो. ते 1800 किलोमीटर मला 87 दिवसामध्ये चालत जायला लागलं, किंवा 84 दिवसामध्ये मी सायकल जवळपास 5900 किलोमीटर सायकल राईड केली होती. आणि राजगडवरती जवळपास माझा हा 28वा वेळा असणारा ट्रेक आहे. मागच्या आठवड्यात ज्यावेळेस गड स्थापना देवीचा होता पद्मावती मातेचा, त्यावेळेस देखील 4 दिवस मी गडावरतीच होतो. आणि आज पण माझी आई, अच्छा ते ही माझी आई आहे, आजी इथं आई बसलेली आहे. आणि राहिलं तो माझ्या वरती पाहायला भेटतो तो भावाचा मुलगा आहे छोटा, तर तो देखील मस्त ट्रेक करतोय. आणि खरंच छान वाटलं यार, आपल्या भागातली देखील मुलं व्यसनाकडनं जाता. एकच मोठं आणि एकच ड्रीम आहे की व्यसन हे लागलं पाहिजे, तर पण गड किल्ल्यांचं लागलं पाहिजे, भटकंतीचं लागलं पाहिजे, निसर्गाच्या सानिध्यामध्ये भटकंती करतानाच लागलं पाहिजे. ऊर्जा स्रोत गड किल्ले तर आहे, त्याचबरोबर माझी आई देखील आहे. तुम्ही देखील मित्रांनो भावाचा चॅनल आहे, सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. काय होतं, तुम्ही स्किप करता पाहता आणि 1 लाख सबस्क्राईब केलं ना काहीच फरक पडत नाही, आपले काही पैसे जात नाही, काय नाही. त्यासाठी आईचं खरं तर मनकत फ्रॅक्चर आहे आणि ती बेल्ट लावून आलेली आहे वरती. म्हणजे हे सांगायचं, एकदा ठरवलं तर ठरवलं.